मित्रांनो, आपण सर्वांनीच शैक्षणिक प्रगतीचे अनेक टप्पे गाठलेले आहेत. सोबतच ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान या गोष्टीमध्ये आपण प्रगतीचे अनेक टप्पे गाठलेले आहेत. माणूस चंद्रावर सुद्धा गेला आणि याचं आपल्याला सार्थ अभिमान वाटत असतानाच नेमकं या प्रगतीमधून आपण काय साध्य केलं, त्याचं आउटपुट काय. एकीकडे आपण सांस्कृतिक, धार्मिक उन्मादाच्या गोष्टी करतो आहोत, त्याच्यासाठी रान पेटवतो आहोत. थोडंसं कोणी जरी आमच्या धर्माविषयी, देवाविषयी किंवा आमच्या संस्कृतीविषयी, सभ्यतेविषयी थोडं जरी वाकडं बोललं तर त्याच्यावर लगेच आपण दगडं घेऊन, काठ्यालाट्या घेऊन तयार असतो. आमच्याकडे प्रचंड अशी राजकीय शक्ती आहे, आमच्याकडे भारी भारी भरभक्कम राजकीय नेते आहेत आणि या राजकीय नेत्यांमध्ये एवढी मोठी क्षमता आहे की साध्या साध्या गोष्टीसाठी ते पूर्ण महाराष्ट्र काय देश पेटवण्याची ताकद सुद्धा त्या राजकीय नेत्यांमध्ये आहे. मग कधी हिंदी भाषेचा मुद्दा समोर येतो, कधी मस्जिदीवरच्या भोंग्याचा मुद्दा समोर येतो, कधी हनुमान चालीसा येते. असे वेगवेगळे धार्मिक आस्थेचे विषय आपण सातत्याने पुढे आणत असतो. मात्र ज्या गोष्टीची आम्हाला गरज आहे त्या गोष्टीविषयी कोणीही बोलत नाही. आज काल परवा जो काही पुण्याचा जो काही व्हिडिओ समोर आलेला आहे तर त्या झिंगलेल्या अवस्थेतील त्या टीन एज मुली म्हणजे 13 ते 19 वयोगटातील नेमक्या शिक्षणासाठी पुण्यामध्ये दाखल झालेल्या ह्या मुली या व्हिडिओतून तुम्ही आता प्रत्यक्ष पाहिलेलं आहे की नेमकं काय तथ्य समोर येतं ते. आणि हे वातावरण आता हळूहळू पुण्यासारख्या, मुंबईसारख्या मोठ्या मोठ्या शहरात कॉमन होत आहे. रात्रीच्या वेळी ह्या मुलं मुली शिक्षणाच्या नावाखाली काय करतात, ऑनलाईन गर्लफ्रेंड सारखे सुद्धा प्रकार येत आहेत. लग्नाच्या नावाखाली डेटिंग साईट्सचा भरमार सुरू झालेला आहे. सरकारचं याच्यावर कुठलंच नियंत्रण नाहीये. त्याच्यानंतर पब्सच्या नावाखाली किंवा ज्याला आपण लिव्ह इन रिलेशनशिप या गोष्टी आपण आता कॉमन करत आहोत. आणि एकीकडे आपण रामराज्याच्या गोष्टी करत असताना सांस्कृतिक वारसा हा जगामध्ये आपण सांगत असतो आणि हा नेमका कुठल्या दिशेने जी काही भारताची पिढी आहे तर ती नेमकी कुठल्या दिशेने वाटचाल करते आहे याबाबत आता केवळ आत्मचिंतनच करून चालणार नाही तर याच्यावर कुठेतरी ठोस कारवाई होणं गरजेचं आहे असं सर्वांनाच वाटलं पाहिजे. मित्रांनो, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे की नेशन डाईज विदाउट मिशन, म्हणजे 15 मिलियन्स युथ्स आर आवर मेजर स्ट्रेंथ ऑफ आवर कंट्री. हे सांगत असताना आपली जी काही मेजर स्ट्रेंथ, जी देशाची जी काही भविष्याची ऊर्जा आहे तर ती नेमकी कुठल्या दिशेने वाटचाल करते आहे हे तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. पुण्याला महाराष्ट्राची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून आपण एकीकडे संबोधत आहोत. दरवर्षी महाराष्ट्रामध्ये जवळपास 15 ते 16 लाख विद्यार्थी 10वीच्या परीक्षेला बसतात. तेवढेच विद्यार्थी 15 ते 16 लाख विद्यार्थी हे 12वीची परीक्षा देतात आणि ही 10वी 12वी झालेले जवळपास 70% जास्त मुलं मुली हे उच्च शिक्षणासाठी, पुढील शिक्षणासाठी, 10वी झालेले मुलं कोचिंग क्लासेससाठी तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, शहराच्या ठिकाणी जातात. जे काही महानगर आहेत तर महानगरामध्ये रूम भाड्यानं सापडत नाहीत एवढी विद्यार्थ्यांची संख्या त्या ठिकाणी आहे. आणि अशा स्थितीमध्ये यातले किती विद्यार्थी मग जे JEE नीटच्या तयारीसाठी जे जातात तर किती 2%, 1.5%, 1% किती विद्यार्थी लागतात याचा कधी हिशोब आपण पाहत नाही. मात्र शिक्षणाच्या नावाखाली पालक लोक काबाड कष्ट करून आपल्या मुलाच्या भविष्यासाठी स्वतःला गहाण ठेवून शिक्षणासाठी त्यांना पैसे पुरवत असतात आणि तुमची आमची मुलं ही ड्युटी चिरंजीव पुढे तिथं जाऊन काय दिवे लावतात हे तुम्हाला आम्हाला माहित नसतं. प्रत्येक शहराच्या ठिकाणी सिगरेट कॉर्नर्स आहेत. जालन्यामध्ये मागे एक शालेय कॉलेजच्या विद्यार्थिनीचं सेक्स रॅकेट 6 ठिकाणी धाडी टाकून ऍट ए टाइम पोलिसांनी पकडलं. ही मागच्या महिन्यातली गोष्ट, या गोष्टीला जास्त दिवस झालेले नाहीत. एक कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जाणारे आमदार असाच 2 महिन्याच्या आधी काही लॉजवर धाडी टाकून पोलिसांना हे महाविद्यालयीन तरुण तरुणी काय रंगीत साडे करतात हे पकडून दिलं. हे उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं आणि तुम्ही आम्ही नको त्या गोष्टीवर, नको त्या राजकारणावर, नको त्या धार्मिक वादावर, नको त्या सांस्कृतिक वादावर तुमची आमची सर्वांची ऊर्जा खर्ची घालतो. पुण्यासारख्या शहरामध्ये नुकताच 4,000 कोटीचे ड्रग्ज पकडले गेले. त्याच्या आधी अशा घटना घडल्या. मुंबईमध्ये अशा रोज घटना घडतात. गावागावात आज दारूची दुकानं तयार झालेली आहेत. गावागावात वरली मटक्याची दुकानं आहेत. मोबाईलवर तुमच्या सेकंदाला ऑनलाईन गेमच्या जाहिराती येतात. या देशाचं जे काही आपण ज्याला आदर्श मानतो तर तो आदर्श भारतरत्न प्राप्त असलेला खेळाडू ऑनलाईन गेमची जाहिरात करतो आणि बच्चू कडू सारखे आमदार त्याला विरोध करतात तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो आणि आमची राजकीय व्यवस्था याबाबत कुठलंही
तोंड उघडायला तयार नसते, प्रशासकीय व्यवस्था याच्यावर कुठली कारवाई करायला तयार नसते आणि हे नेमकं या देशामध्ये काय सुरू आहे याचा विचार निस्ता करून चालणार नाही. तर याच्या विरोधात कुठेतरी रान माजलं पाहिजे, या गोष्टीला प्रतिबंध बसला पाहिजे. धार्मिक वादासाठी तुम्ही आम्ही सगळे रस्त्यावर उतरतो, मात्र गावागावातील दारूची दुकानं, मोबाईलवरील ऑनलाईन गेम, पॉर्न साईट्स, नको त्या गोष्टी, तुम्ही आज मोबाईलच्या युट्यूबला जा, युट्यूबला गेल्याच्या नंतर बोधकथा हे जरी तुम्ही टाईप केलं तर त्याच्या खाली कोणत्या स्टोरी येतात ते पहा आणि तुमच्या आमच्या घरातील संस्कारक्षम असलेली जी काही टीनेज मुलं आहेत, ज्यांनी नुकतीच शैशवावस्था प्राप्त केलेली आहे आणि पौगंडावस्थेमध्ये ते पदार्पण करत आहेत, तर अशा मुलांच्या मनावर काय परिणाम होत असेल या गोष्टीतून, याचा आपण कधीही विचार करत नाही. ते घरामध्ये आज 13 ते 19 वयोगटातील मुलं मुली आहेत आणि हे अशा गोष्टी पाहून ते सारासार विचार करण्याची त्यांची क्षमता, त्यांचं मन जे काही तरल असतं तर ती नष्ट झालेली असते कुठेतरी आणि ही मुलं मग कुठेतरी वाहवत जातात. या 15-16 वर्षाच्या मुली दारू पिऊन त्या ठिकाणी तर पडतात आणि याचं तुम्हाला आम्हाला समाजाला आपल्याला काय घेणं देणं काहीच वाटत नाही. म्हणजे आमच्या संवेदना एवढ्या बोलतट झालेल्या आहेत का, ह्या गोष्टीवर आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. या सरकारचं जे काही गृह खातं असेल, सरकारी यंत्रणा असेल, जे काही संबंधित खाती असतील, तर या सर्वांनी या गोष्टीवर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. अन्यथा येत्या 4-6 वर्षामध्ये हे सार्वत्रिकपणे याच्या गंभीर परिणामाला तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सामोरं जावं लागेल. मुला मुलींची लग्न होत नाहीत आणि याचे गंभीर परिणाम आपल्या सर्वांनाच भोगावे लागतील.